नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये. फक्त फुलके आणि कांदा, पण चव अशी की बोट चाटत राहाल. कधी कधी सर्वात साध्या पदार्थामध्ये सर्वात जास्त चव दडलेली असते. आज आपण बनवणार आहे मसाल्याच्या खमंग चवीने भरलेले मऊ लुसलुशीत फुलके आणि सोबतीला झणझणीत कांद्याची चटणी. हे कॉम्बिनेशन इतकं भन्नाट आहे की एकदा खाल्ल्यावर परत परत बनवावंच वाटेल. चला तर पाहूया दिवसभर मऊ राहणारे मसाला फुलके आणि चटपटीत कांद्याची चटणी कशी बनवायची. ज्वारीचे फुलके करण्यासाठी आपल्याला पीठ वाफवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि या पाण्याला आता छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि लगेचच आपल्याला यामध्ये हे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. हे आपल्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. फुलक्यासोबत खाण्यासाठी आपण कांद्याची चटणी तयार करणार आहोत. तर आता एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया. एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे. 5-6 चमचे शेंगदाण्याचं कूट मी असं भरड काढून घेतलेली आहे. शेंगदाणे भाजून त्याचं हे कूट मी करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत ते घालायचे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साठवून इथलं काळं तिखट आहे 2 चमचा ते घालायचं आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार यातील तिखटाचं प्रमाण ठरवायचं आहे. आता याच्यावरती लिंबू पिळायचा आहे. चटणीला चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 4 लहान चमचे कडकडीत गरम तेल घालायचं आहे आणि यात आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की भाजीला काय बनवायचं. अशा वेळेस ही चटपटीत अशी कांद्याची चटणी तुम्ही पटकन करू शकता. फार वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात तयार होते आणि तोंडाला चव आणणारी अशी ही कांद्याची चटणी आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. ही चटणी फुलक्यासोबत तर छान लागते, शिवाय तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खावा. ही चटणी एकदम चटपटीत आणि एकदम टेस्टी अशी लागते. तर आपली ही चटणी आता तयार झालेली आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला लागल तसं थोडंसं गार पाणी घालून त्याचा घट्ट असा एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला या असं एक वेळ मळून घ्यायचं आहे आणि नंतर लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आपल्याला यामध्ये थंड पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालायची अजिबात गरज नाही. तर आता मी लागेल तसं पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घेते. तर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल आपल्याला सर्व असं पिठाला लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने. आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपल्याला मसाला फुलका हा लाटून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला यातील एक गोळा काढून घ्यायचा. फुलका हा छोटासाच असतो, त्यामुळे छोटासाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्ही मोठा करणार असाल तर मोठा घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा गोळा आपल्याला ज्वारीच्या कोरड्या पिठामध्ये एक वेळ बुडवून घ्यायचा आहे. जास्त पीठ लावायचं नाही, अगदी थोडंच लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं आपलं हे मसाल्या फुलक्याचं पीठ तयार झालेलं आहे. फुलका आपला लाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता याची जाडी आपल्याला जास्त ठेवायची नाही, असं पातळच लाटायचं आहे. आता आपण भाजून घेऊया. गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये हा फुलका घालूया. खालची बाजू हलकीशी भाजली की आपल्याला हा फुलका पलटी करायचा आहे. आणि आता मात्र ही बाजू जी आहे खालची ती आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे. आता खालची बाजू आपली छान अशी भाजलेली आहे. आता आपल्याला एका सुती कपड्याने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे फुलका आपला छान असा फुगतो. फुलका आपला छान असा फुगलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला मसाला फुलका झालेला आहे. अशा पद्धतीने आपले सर्व फुलके झालेले आहेत. हे फुलके तुम्ही गॅसवरती सुद्धा डायरेक्ट भाजू शकता. 1 वाटी ज्वारीच्या पिठापासून आपले 6 मसाले फुलके झालेले आहेत. एकदम टम्म असे फुगलेले, शिवाय एकदम मऊसूत असे. तुम्ही दिवसभर जर ठेवले तरीही अजिबात हे कडक होत नाहीत. आणि तुम्हाला मी दाखवते कसे फुगलेत. तुम्ही बघू शकता पूर्ण असे हे फुगलेले आहेत. ज्यांना भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे. खूप छान होतात हे मसाला फुलके. तुम्ही कांद्याच्या चटणी सोबत जर खाल्ले ना, एकदम टेस्टी लागतात. एकदम चटपटीत असे लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.